राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सत्तेची शहमात, मैत्रीची गुंतागुंत आणि राजकीय समीकरणांची खेळी या सगळ्यांनी गोकुळची निवडणूक राज्याच्या राजकारणात एक वेगळं स्थान मिळवून देते। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाम स्वरात उच्चारलेले शब्द जणू राजकारणाच्या रणांगणात टाकलेला निर्णायक इशाराच ठरले। भाजपला वगळून गोकुळचं राजकारण होणं अशक्य आहे। त्यांच्या या वक्तव्यातून केवळ आत्मविश्वास नव्हे तर सतेज पाटील आणि महायुतीतील सहकारी हसन मुश्रीफ यांच्यासाठी एक स्पष्ट संदेश दडला। महायुतीच्या छत्राखालीच गोकुळची निवडणूक लढवली जाईल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा क्षण जवळ येत असताना सतेज पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घडी घट्ट बसवण्याचा प्रयत्न सुरू केला। परंतु या आघाडीतले बहुतांश नेते महायुतीत सामील झाल्याने त्यांच्या भोवती एकाकीपणाची छाया दाटल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलंय। मित्र की प्रतिस्पर्धी हा प्रश्न आता अधिक तीव्र होत चाललाय। गेल्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत महादेवराव महाडिक यांच्या दीर्घकालीन सत्तेला धक्का देत इतिहास घडवलेला होता। त्यावेळी उभा राहिलेला दोस्ताना आणि स्थानिक नेत्यांची भक्कम साथ यामुळे सत्तांतर शक्य झालं। मात्र काळाच्या ओघात राजकारणानं नवं वळण घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाली, मुश्रीफ मंत्रिमंडळात दाखल झाले आणि सत्तेच्या समीकरणांनी नव्या आकृतीबंधाला जन्म दिला। गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी रंगलेला वाद, त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा झालेला थेट हस्तक्षेप आणि शेवटी नवीद मुश्रीफ यांच्या रूपाने झालेली अध्यक्षपदाची निवड या सगळ्यांनी राजकारणातील अनिश्चितता अधिक गडद केली। महाडिक गटानं गोकुळवर महायुतीची सत्ता असल्याचा दावा करत या खेळाला वेगळंच वळण दिलं। आता पुन्हा एकदा निवडणुकीचा रणसंग्राम उंबरठ्यावर येऊन ठेपलाय। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचा जुना दोस्ताना टिकणार की राजकारणाच्या नव्या समीकरणांपुढे तो कोलमडणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला। एकीकडे महायुतीची एकजूट तर दुसरीकडे सतेज पाटील यांची एकाकी झुंज, या द्वंद्वात गोकुळची निवडणूक अधिकच उत्कंठावर्धक बनली आहे। राजकारणाच्या या गुंतागुंतीच्या पटावर पुढची चाल कोणती असेल, कोण कोणासोबत उभं राहील आणि सत्तेचा मुकुट अखेर कोणाच्या डोक्यावर चढेल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। गोकुळची ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नाही तर मैत्री, विश्वास आणि राजकीय धैर्याची खरी कसोटी ठरणार आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।